आता ऍडजस्टमेंट कडे येऊया. क्लोजिंग स्टॉक 35,000 रुपये आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीट ऍसेट साईड. बाय क्लोजिंग स्टॉक 35,000 ऍसेट साईडला, नुसतं लिहा क्लोजिंग स्टॉक. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. कॅपिटल मध्ये ऍड करा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल @5%. 30,000चे 5%, 10% किती होतात? 3,000. मग 5% किती होणार? 1500. 20,000चे 5%, 20,000चे 10% होतात 2,000, 5% होतात मग 1,000. कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट साइड आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ऑफिस एक्सपेन्सेसच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल राजेश 1,500 आणि दिनेश 1,000, दोन्ही 2,500. ओके. नेक्स्ट, प्रोव्हाइड रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स 5%. प्रोव्हाइड रिझर्व 5%. ओके. लेस 5% रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. 35,000चे 5%, 35,000चे 10% किती होतात? 3,500. मग 3,500चे अर्धे, 3,000चे अर्धे किती होतात? 1,500. आणि 500 रुपयाचे अर्धे किती होतात? 250. म्हणजे 1,500 अधिक 250 1,750. ओके. 35,000मधनं 1,750 गेले, 35 मधनं एक गेला 34, 34 मधनं 750 गेले, तर 33,250. ओके. दुसरा इफेक्ट P&Lच्या डेबिटला 2 RBDD 1,750. रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. नेक्स्ट, डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी 5%. किती टक्के? डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी 5%. प्लांट अँड मशिनरी किती आहे? 20,000. तर त्याच्यातनं लेस करा. लेस डेप्रिसिएशन @5%. 20,000चे 5% किती होतं? 10% होतं 2,000. तर 5% किती होणार? 1,000. आउटर कॉलम 19,000. नेक्स्ट, बिल्डिंग 2.5%. बिल्डिंगचं मायनस करा. लेस डेप्रिसिएशन @2.5%. आता 50,000चं 2.5%. आधी आपण बघूया 50,000चे 10% किती होतात? 5,000. मग 50,000चे 5% किती होणार? 2,500. मग 2,500चे अर्धे म्हणजे 2.5% होणार. ते किती होणार? 5,000 म्हणजे 10%, 2,500 म्हणजे 5%. मग 2,500चे अर्धे किती होतात? 1,250. बरोबर ना? 2,000चे अर्धा 1 आणि 500चे अर्धे 250. म्हणजे 1,250 रुपये आपल्याला डेप्रिसिएशन मायनस करावं लागेल. ओके. 50,000मधनं एक गेला 49,000 आणि 250 गेले 48,750 रुपये. 48,750 रुपये. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
टू डेप्रिसिएशन, जागा कमी आहे. पहिलं आहे प्लांट अँड मशिनरी 1000, आणि बिल्डिंग बिल्डिंग आहे 1250. ओके, प्लांट अँड मशिनरी आहे 1000 आणि बिल्डिंग आहे 1250. आउटर कॉलमला 2250. ओके, पुढे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स अमाउंटेड टू ₹500 इज इन्क्लुडेड इन ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये चुकून इन्क्लूड झालेला आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स. तो ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 5000, त्याच्यातनं लेस करा. लेस अनएक्सपायर्ड इन्शुरन्स किती रुपये? 500 रुपीज. आउटर कॉलमला 4500. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 500, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 500. नेक्स्ट, मेक प्रोविजन फॉर अनपेड अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1000. अनपेड अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1000 ऍड करा. ऍड अनपेड ब्रॅकेट मध्ये लिहा आउटस्टँडिंग संबंधासाठी 9000. आणि दुसरं काय? अनपेड सॅलरीज ऍड अनपेड ब्रॅकेट मध्ये किती सुरू आहे आउटस्टँडिंग किती आहे? 500 रुपये. 4500. ओके, दुसरा इफेक्ट लायबिलिटी साइडला अनपेड एक्सपेन्सेस अंडरलाइन. पहिलं काय? सॅलरीज 500. दुसरं काय? अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1000 रुपये. 1500 रुपये. 1500 रुपये. झालं सगळं ऍडजस्टमेंट. परत बघूया ऍडजस्टमेंट सगळी पोस्टिंग झाली का? क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट ऍसेट साइड. दुसरं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटल मध्ये कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. थर्ड, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स, डेटर्स मधनं मायनस केले 5%. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. नेक्स्ट, डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी 5%. प्लांट अँड मशिनरी 5% मायनस केले. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि बिल्डिंगचे सुद्धा 2.5% वजा केले, बिल्डिंग मधनं मायनस केले. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकला. नेक्स्ट आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, जो ऑफिस एक्सपेन्स मध्ये इन्क्लूड झालाय. तो आधी आपण एक्सक्लूड करून घेतला ऑफिस एक्सपेन्सेस मधनं. आणि दुसरा इफेक्ट दिला बॅलन्स शीट ऍसेट साइड. नंतर अनपेड अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहेत 1000 रुपये, ते ऍड केले. दुसरा इफेक्ट लायबिलिटीला दिला. आणि अनपेड सॅलरीज त्या सुद्धा सॅलरी मध्ये ऍड केल्या. आणि दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटीला दिला. ओके, सगळे आपल्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता पुढची स्टेपला जाऊया आपण. पुढची स्टेप आहे क्लोजर. ओके, आपण क्लोज करायचे सगळे अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया, मग P&L क्लोज करूया. त्याचा बॅलन्स प्रॉफिट लॉस येईल तो आधी इथे टाकूया. इथला बॅलन्स आपण बॅलन्स शीटला पाठवून देऊया. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आता बरेच प्रॉब्लेम माझे सोडून झालेत.
आता तुमचे कसे सोडून होतात ते पण आता मी बघणार आहे. वाट बघूया आपण थोडा वेळ.